नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर आज नवीन बातमी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर पाहू शकता की सध्या आरटीई प्रवेश प्रक्रिया आता लांबवण्याची शक्यता आहे, कारण का दरवर्षी मार्च महिन्यामध्ये सदरची नोंदणी प्रक्रिया सुरू होते आणि यंदा देखील मार्च महिना ओलांडला आणि एप्रिल महिना सुरू देखील झालेला आहे, परंतु नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे. आणि याचबरोबर पाहू शकता की आरटीई अंतर्गत 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक एक नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता. तर यानुसार प्रवेश घेताना विद्यार्थ्याच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावरील असणारी सर्व अनुदानित शाळा म्हणजे शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यानंतर स्वयं अर्थसहाय्यित म्हणजे प्रायव्हेट शाळा असा प्राधान्यक्रम ठरवण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी मार्गदर्शक सूचना व जी आर जाहीर करण्यात आलेला आहे आणि हा जी आर अजूनपर्यंत कायम आहे. याविरुद्ध अनेक निदर्शने देखील करण्यात आली होती, परंतु यामध्ये अद्याप जी आर संदर्भात अजून बदल झालेला आहे किंवा इतर कोणती माहिती पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आले नाही आहे. तर लक्षात घ्या, आरटीई प्रक्रियेसंदर्भात जी सध्या प्रवेश प्रक्रिया आहे ती लांबण्याची शक्यता आहे, कारण का येथे देखील पाहू शकता की ऑनलाईन अर्ज करणे, त्यानंतर लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करणे, तर त्याचबरोबर प्रवेश फेऱ्या राबवणे यासाठी साधारण 2 ते 2.5 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे यंदा आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया लांबून प्रवेशाला कमी प्रतिसाद मिळू शकतो. अशा प्रकारे आरटीई प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती वेळोवेळीच्या अपडेट आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलवरती दिल्या जातील.